सांघिक एकता, समन्वय आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका अधोरेखित करत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या भाषणातून सासू सुनेच्या नात्याचा रूपकात्मक उल्लेख केला. कोणाचेही वैयक्तिक नाव न घेता त्यांनी जुना असो व नवा, सासू असो वा सून, सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे काम आम्ही करणार आहोत असे सांगितले. शेलार यांनी स्पष्ट केले, कोणालाही दूर ठेवण्याची किंवा मतभेद वाढवण्याची भूमिका त्यांची नाही. उलट संघटना आणि समाजात एकोपा, संवाद आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करणे हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या भाषणातील हे विधान कोणत्याही व्यक्ती किंवा गटावर टीका करण्यासाठी नव्हते, तर कुटुंबातील सुसंवादाचे उदाहरण देत संघटनेतील ऐक्य आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देण्यासाठी वापरण्यात आले. कार्यकर्त्यांनी आणि उपस्थितांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करत संघटनात्मक एकतेचा संदेश अधिक बळकट करणारे हे वक्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आणि त्यामुळे सुनेवर आम्ही प्रेम करणारच. सासूरवास कोणी करायचंय नाही. सासू सुना म्हणून एकत्र राहण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही एकत्र कुटुंब म्हणून तो करू. पण नियम आपला स्पष्ट आहे, जुना असवा नवा. व्यक्तिनिष्ठा ही व्यक्तिप्रेमापुरती महत्वाची. हे स्वाभाविक आहे. माझ्यावरचं प्रेम किंवा माझं प्रमोदवरचं प्रेम, अतुलचं माझ्यावरचं प्रेम किंवा अतुलच्यावर माझं प्रेम, पटवर्धनजींवरचा आदर, यातनं आम्ही कामाला आलो. पण ज्या वेळेला एखाद्या संघटनेची कार्यपद्धती केवळ व्यक्तिनिष्ठेपर्यंत राहते, तेव्हा तिच्या एक्सपायरीची डेट जवळ येते आणि मग त्या संस्था आणि संघटना मृतपाय होतात ज्या केवळ व्यक्तिनिष्ठावर राहतात. आणि म्हणून व्यक्तिनिष्ठावरनं तत्वनिष्ठेकडे आपल्याला सरकायचं आहे. आणि म्हणून तत्व काय आहेत या भारतीय जनता पक्षाच्या कामाचे? देश प्रथम, पार्टी नंतर, मी अखेरचा. आणि या भावनेने एक विचारधारा अंत्योदयाची, सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाची सेवा, सांस्कृतिक पुनरुत्थान या दिशेने असलेल्या कार्यपद्धतीची तत्व, प्रवास व्यक्तिनिष्ठा ते तत्वनिष्ठा आणि तत्वनिष्ठेकडून सिद्धांत निष्ठेपर्यंत जायचं असतं. आणि हे काम सगळ्यांनी मिळून करावं. रत्नागिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात अतुलजीने उल्लेख केला, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, नगराध्यक्ष, नगरसेवक. पण ही सगळी ताकद जी आहे ही तत्वनिष्ठा आणि सिद्धांत निष्ठेपर्यंत जाऊन राष्ट्राय स्वाहा म्हणते जनतेला स्वाहा, नगर नागरिकांना स्वाहा या दिशेने काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया. आणि त्यामध्ये आई भवानीच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना यश मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि प्रमोद मला सारखं सांगतो की जेवणाची वेळ झाली.